यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। तुपारी येथे बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात साजरा। पलूस तालुक्यातील तुपारी येथे बौद्ध बांधव व ग्रामस्थांच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला। तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची रथामधून गावच्या प्रमुख मार्गावरून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। येथील बौद्ध विहारात भंते विमल रत्न महाथेरो मुंबई यांच्या हस्ते बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना व बुद्ध पूजा करण्यात आली। यावेळी बाबा न्यायनीत अध्यक्ष राष्ट्रीय एकता दल महाराष्ट्र राज्य RH कदम, उपप्राचार्य भारतीय विद्यापीठ नवी मुंबई यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावर प्रबोधनपर व्याख्यान करण्यात आलं। तसेच शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आलं। त्यानंतर भोजनदानचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमास प्रेरणा सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी येऊन अत्यंत उत्साहित आणि आनंद वाटत आहे। या तुपेरे गावामध्ये प्रेरणा सामाजिक संस्था आणि ते स्थापन करणारे ते चालवणारे आयुष्यमान रमेशजी सागर आणि त्यांना सहकार्य करणारी मंडळी त्यांनी फार सुंदर स्तुत्य असा कार्यक्रम बुद्ध जयंतीनिमित्ताने या ठिकाणी आयोजित केला। या गावामध्ये भगवान बुद्धाच्या मूर्तीची मिरवणूक काढून आज या ठिकाणी स्थापना झालेली आहे। 2569वी जयंती या ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये दुरून आलेल्या लोकांच्या सानिध्यामध्ये साजरी होत आहे आणि मला या ठिकाणी खूप आनंद वाटत आहे। हे कार्य असंच स्थानिक लोकांनी मुंबईच्या लोकांनी स्थानिक लोकांनी सदैव चालू ठेवलं पाहिजे। विहार उद्घाटन झाल्यानंतर मूर्ती स्थापना केल्यानंतर हे विहार जिवंत म्हणून टिकवायचं आहे। तर दर रविवारी किंवा इतर प्रत्येक वेळेला आपण विहारात येऊन साफसफाई करणे, पूजा वंदना घेणे, ग्रंथ वाचन करणे, वाचनाचे धम्मवर्गाचे क्लासेस चालवणे असं कार्य या ठिकाणी चालू ठेवलं पाहिजे अशी येथील स्थानिक लोकांप्रती मंगल कामना व्यक्त करून हे देऊ शकतो। आज 2569वी बुद्ध जयंती तुपारी गावात साजरी करताना अत्यंत आनंद होत आहे। मोठ्या हर्ष उल्हासाने सर्वजण ग्रामस्थ आणि तिथे तरुण वर्ग यात सहभागी झाला, त्याबद्दल खरोखरच मनापासून मला खूप आनंद झालेला आहे। हे काम आधीच व्हायला पाहिजे, तो थोडासा उशीर जरी झाला असला तरी देर आहे दुरुस्त आहे, याप्रमाणे हे काम एक चांगलं काम आहे, एक मंगल काम आहे। हे काम घडताना बघून आनंद वाटतो आहे। जीवनाचा अर्थ सांगताना बुद्धांनी माणसाला केंद्रस्थानी ठेवलं आणि माणसाला ज्या समस्या आहेत, ज्या त्याचे विकार आहेत, त्याच्यावर काय करता येईल, त्याच्या दुःखाचं मूळ काय आहे ते कसं शोधता येईल, ते हृदयापासून त्यांनी विचार केला, चिंतन केलं, मनन केलं, तर त्यांच्या तपोबलानं त्यांना आजच्या या दिवशी ज्ञानप्राप्ती झाली आणि ज्ञानप्राप्तीमध्ये ते त्यांनी आर्य सत्य सांगितलं। दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःखाचा निवारण करता येतं, त्याचा आर्य सांगितलं हा मार्ग आहे। तर तो जर प्रत्येक ह्या विश्वातील भारतातील त्या विश्वातील माणसांचा अंगीकारला तर आज जे काही गोष्टी घडत आहेत विश्वामध्ये, काल परवा जे भारत पाकिस्तान युद्ध झालं आणि ते आज सीजफायर झालं, आज ते थांबलेलं आहे। मी तर असं म्हणेन बुद्धाचा एक हा संदेश दिलेला आहे की नाही, बुद्धानं काही समस्या सॉल्व्ह होत नाही, त्या तर उलट निर्माण होतात आणि म्हणूनच संपत्ती झाली, दोन्ही देशांना सुट्टी झाली आणि त्यामुळे युद्ध थांबलेलं आहे आणि हाच उत्सव झाला आहे। नेहमी साजरा इथं होईल। बुद्धाचे विचार हे असे सर्वतून पसरतील, एवढे बोलून नाही बोलू शकतो। जय भीम, जय भीम, जय भीम।